तर बघा, हा एक शेवटचा चॅप्टर आहे ग्रीन केमिस्ट्री आणि नॅनो केमिस्ट्री. सोपा आहे चॅप्टर, एवढं खास नाही. तर बघा की जो ग्रीन केमिस्ट्रीचा कन्सेप्ट आहे तर तो दिला होता पॉल टी एनास्टस नावाच्या सायंटिस्टनं, आणि अतिशय सोपा असा कन्सेप्ट आहे की दिस कन्सेप्ट ऑफ ग्रीन केमिस्ट्री, जो आपला ग्रीन केमिस्ट्रीचा कन्सेप्ट आहे दॅट वॉज गिवन बाय द सायंटिस्ट पॉल टी एनास्टस. ठीक आहे ना. तर मग आता पॉल टी एनास्टसनं जो कन्सेप्ट दिला त्याचं मिनिंग काय? तर बघा की ज्या वेगवेगळ्या केमिकल रिॲक्शन्स होतात त्या केमिकल रिॲक्शनमध्ये हॅझार्डस प्रॉडक्ट निघतात. ठीक आहे ना. फॉर एक्झाम्पल समजा एखाद्या गोडीचं उत्पादन होत असेल तर त्या गोडीच्या उत्पादनामधून आपल्याला ती गोडी तर मिळतेच, पण सोबतच त्या गोडीच्या फायद्यापेक्षा जे डेंजरस कंपाऊंड आहेत ते त्या प्रोडक्शनमध्ये बाहेर पडतात, आणि ते मग ह्युमन लाईफ जे आहे ते अफेक्ट करतात, किंवा जे आपलं एन्व्हायरमेंट आहे तर ते समजा पोल्यूट करतात. तर ग्रीन केमिस्ट्रीचा मुख्य उद्देश काय आहे की पोल्युशनचं प्रिव्हेन्शन करणे. पोल्युशनचं प्रिव्हेन्शन. पण पोल्युशनचं प्रिव्हेन्शन कशा प्रकारे? की जेव्हा आपण एखाद्या प्रॉडक्टचं सिंथेसिस करतोय किंवा एखाद्या वेळेस केमिकल रिॲक्शन यूज करतोय तर ती एन्व्हायरमेंटली कॉन्शियस असली पाहिजे. म्हणजे त्या रिॲक्शननं एन्व्हायरमेंटचं डिग्रेडेशन नाही केलं पाहिजे, किंवा एन्व्हायरमेंटचे जे पॅरामीटर्स आहे किंवा एन्व्हायरमेंटला हार्म न पोचवता ती रिॲक्शन झाली पाहिजे. आणि त्या रिॲक्शनमध्ये हॅझार्डस केमिकल जे आहे ॲज ए बाय प्रॉडक्ट म्हणून बाहेर नाही पडले पाहिजे, किंवा आपण जरी ते रिॲक्शन करत असू तर त्या रिॲक्शनमध्ये आपण जो यूज आहे हॅझार्डस केमिकलचा तो प्रोहिबिटेड केला पाहिजे. तर केमिस्ट्रीच्या या ब्रांचला म्हटलं जाते पर्टिक्युलरली ग्रीन केमिस्ट्री, आणि तेच मी इथं लिहिलं आहे की ग्रीन केमिस्ट्री इज द यूज ऑफ. ग्रीन केमिस्ट्री काय? यूज आहे. कशाचा? केमिस्ट्रीचा. कशासाठी? पोल्युशन प्रिव्हेन्शनसाठी. पोल्युशन प्रिव्हेन्शनसाठी कशाने? बाय एन्व्हायरमेंटली कॉन्शियस डिझाईन. बाय एन्व्हायरमेंटली कोणतं? कॉन्शियस. म्हणजे एन्व्हायरमेंटचा आपण काय ठेवून, त्याचा आदर ठेवून, किंवा त्याचं दिमागमध्ये असं ठेवून, म्हणजे आपल्या माइंडमध्ये, की बुवा एन्व्हायरमेंटली यानं काही नुकसान नाही झालं पाहिजे, त्याला म्हणते इन्व्हायरमेंटली कॉन्शियस डिझाईन. ठीक आहे ना. कॉन्शियस डिझाईन फॉर केमिकल प्रॉडक्ट सिंथेसाइज करण्यासाठी आणि प्रोसेसेस. आणि अशा प्रोसेसेस द्या एलिमिनेट ऑर रिड्यूस करतात यूज ऑफ जनरेशन ऑफ हॅझार्डस केमिकल. म्हणजे अशा प्रोसेसेस डिझाईन करणे की ज्या एलिमिनेट करतात, बाहेर काढतात, किंवा कमी करतात कशाचा? यूज किंवा जनरेशन. यूज म्हणजे वापर आणि जनरेशन म्हणजे फॉर्मेशन कशाचं? हॅझार्डस केमिकलचं. सो दॅट पर्टिक्युलर ब्रांच इज कॉल्ड एज काय? ग्रीन केमिस्ट्री. मी पुन्हा एकदा सांगतो, ग्रीन केमिस्ट्री इज द यूज ऑफ केमिस्ट्री फॉर द पोल्युशन प्रिव्हेन्शन. फॉर द कशासाठी? पोल्युशन प्रिव्हेन्शन बाय एन्व्हायरमेंटली कॉन्शियस डिझाईन फॉर केमिकल प्रॉडक्ट आणि प्रोसेसेस that eliminate or reduces the use of generation of hazardous chemical. That reduces the use of generation of hazardous chemical. त्यानंतर बघा सस्टेनेबल डेव्हलपमेंट. आता सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे काय होते? बघा की आपण समजा आज कोळसा वापरून आलो फॉर द पर्टिक्युलरली एनर्जी पर्पज, पण आपण त्याच्याबद्दल उद्याच्या फ्युचरच्या जनरेशनचा विचार केला काय? नाही. उद्या जर कोळसा संपला तर काय होईल? बरोबर आहे. मग आता कन्सेप्ट आला आपला पर्टिक्युलरली ग्रीन एनर्जीचा, म्हणजे आपलं सूर्यप्रकाशापासून आपण एनर्जी निर्माण करतोय. याने काय होईल की पर्टिक्युलरली जो कोळसा आहे त्याचा वापर कमी होईल, आणि भविष्यातली जी जनरेशन आहे पर्टिक्युलरली त्या जनरेशनच्या गरजासुद्धा काही प्रमाणात का होईना त्या कोळशाने पूर्ण होतील. बरोबर आहे. तर त्यालाच म्हटलं जाते सस्टेनेबल डेव्हलपमेंट. आता ही जी समजा सौर ऊर्जा आहे पर्टिक्युलरली याची जी डेव्हलपमेंट करून राहिलो, किंवा जे रिन्युएबल जे सोर्सेस ऑफ एनर्जी आहे त्याची जी डेव्हलपमेंट करून राहिलो पर्टिक्युलरली, तर ती एक सस्टेनेबल डेव्हलपमेंट आहे ज्यामध्ये आपण आपल्या तर गरजा पूर्ण करूनच राहिलो प्रेझेंटच्या नीड, परंतु फ्युचर जे जनरेशन आहे त्यांच्यासुद्धा गरजा ज्या आहे त्यांच्याशी आपण कॉम्प्रोमाइज नाही करून राहिलो. कॉम्प्रोमाइज. सो दॅट्स हाऊ यू हॅव टू से की ग्रीन केमिस्ट्री प्लेज एन इम्पॉर्टंट रोल इन सस्टेनेबल डेव्हलपमेंट. ग्रीन केमिस्ट्री ही इम्पॉर्टंट रोल प्ले करते कशामध्ये? सस्टेनेबल डेव्हलपमेंटमध्ये. आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे काय रे? सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे अशी डेव्हलपमेंट जी मीट्स म्हणजे भेटवते काय? नीड ऑफ प्रेझेंट, जी आपल्याला देते प्रेझेंटच्या आपल्या गरजा, आणि कॉम्प्रोमाइज नाही करत कशासोबत? द ॲबिलिटी ऑफ फ्युचर जनरेशन टू मीट देअर ओन नीड. म्हणजे त्याच्या ज्या फ्युचरवालीच्या गरजा आहे, फ्युचर जनरेशनच्या ज्या गरजा आहे त्याच्या गरजा अफेक्ट न करता आपल्या गरजा आपण
ज्या डेव्हलपमेंटनं पूर्ण करून राहिलो त्या डेव्हलपमेंटला म्हणते सस्टेनेबल डेव्हलपमेंट. ठीक आहे ना. ओके, सो दॅट्स वाय यू हॅव टू से दिस इज द सस्टेनेबल डेव्हलपमेंट. मग आता जी ग्रीन केमिस्ट्री आहे ती टोटल 12 प्रिन्सिपलवर आधारलेली आहे. तर त्यातलं पहिलं जे प्रिन्सिपल आहे प्रिव्हेन्शन ऑफ वेस्ट ऑर बाय प्रॉडक्ट. आता लक्षात घ्या की आपण असंही म्हणू शकतो की वेस्ट ऑर बाय प्रॉडक्टचं प्रिव्हेन्शन करण्यापेक्षा समजा एखादी रिॲक्शन आपण जर करत आहे त्या रिॲक्शनमध्ये वेस्ट प्रॉडक्ट तयारच नाही झाला पाहिजे. मग आलं का लक्षात. म्हणजे त्याचं तयार झाल्यानंतर प्रिव्हेंट करण्यापेक्षा किंवा त्याचं मग प्रोसेसिंग करण्यापेक्षा त्याच्यावरही खर्च येते ना. सो त्याच्यापेक्षा आपण काय म्हणतो इथे, त्याच्यापेक्षा काय म्हणतोय, टू गिव्ह प्रायोरिटी फॉर द प्रिव्हेन्शन ऑफ वेस्ट प्रॉडक्ट, टू गिव्ह प्रायोरिटी फॉर प्रिव्हेन्शन ऑफ वेस्ट प्रॉडक्ट रादर ऑफ क्लिनिंग अप अँड ट्रिएटिंग वेस्ट आफ्टर इट हॅज बीन क्रिएटेड. म्हणजे प्रिव्हेंट करा म्हणते, वेस्ट प्रॉडक्ट तयारच नको होऊ देऊ. कशापेक्षा की तो तयार झाल्यानंतर त्याला वॉश करून टाका, म्हणजे क्लीन करण्यासाठी किंवा क्लीन करण्यापेक्षा किंवा त्या वेस्ट प्रॉडक्टचं ट्रीटमेंट करण्यापेक्षा, म्हणजे ट्रिएटिंग वेस्ट और क्लिनिंग अप करण्यापेक्षा इट इज पर्टिक्युलरली याला प्रायोरिटी द्या म्हणते की तिथे वेस्ट प्रॉडक्ट तयार झाला पाहिजे नाही. सो टू गिव्ह द प्रायोरिटी फॉर द प्रिव्हेन्शन ऑफ वेस्ट रादर दॅन क्लिनिंग अप अँड ट्रिएटिंग द वेस्ट आफ्टर इट हॅज बीन क्रिएटेड. त्याचं इलस्ट्रेशन बघा. तर इलस्ट्रेशनमध्ये म्हटलं आहे की ZWT. आता हे ZWT म्हणजे काय लक्षात घ्या. त्याच्यामध्ये झिरो वेस्ट, पर्टिक्युलरली त्याचा लॉंग फॉर्म दिला यांनी झिरो वेस्ट टेक्नॉलॉजी. इट इज अ ZWT म्हणजे काय, झिरो वेस्ट टेक्नॉलॉजी, म्हणजे कमीत कमी वेस्ट तयार झाला पाहिजे. सो इन टर्म्स ऑफ झिरो वेस्ट टेक्नॉलॉजी केमिकल सिंथेसिसमध्ये वेस्ट प्रॉडक्ट शुड बी मिनिमम ऑर झिरो. म्हणजे जे वेस्ट प्रॉडक्ट आहे, जे आपण वेस्ट प्रॉडक्ट म्हणतोय, दॅट मस्ट बी झिरो ऑर मिनिमम. लक्षात ठेवा, वेस्ट प्रॉडक्ट कसे असले पाहिजे, शुड बी झिरो ऑर मिनिमम. रिमेंबर इट. हे हायलाईट याच्यासाठी करतोय कारण की महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. सो अकॉर्डिंग टू ZWT म्हणजे काय, झिरो वेस्ट टेक्नॉलॉजीनुसार केमिकल सिंथेसिसमध्ये वेस्ट प्रॉडक्ट हे झिरो असले पाहिजे किंवा मिनिमम. ठीक आहे ना. आता हे कसं अचीव होईल, तर मग एखाद्या रिॲक्शनमध्ये निघालेला वेस्ट प्रॉडक्ट, समजा एखादी प्रोसेस करतोय त्यात जो वेस्ट प्रॉडक्ट निघालेला आहे त्या प्रोसेसेसमधला वेस्ट प्रॉडक्ट दुसऱ्या याच्यामध्ये आपण रिॲक्टंट म्हणून वापरला पाहिजे किंवा रॉ मटेरियल म्हणून वापरला पाहिजे. फॉर एक्झाम्पल समजा आता थर्मल पॉवर स्टेशन आहे. थर्मल पॉवर स्टेशनमध्ये जी राख बाहेर पडते तर त्या राखेच्या आता विटा किंवा सिमेंटमध्ये वापर होतोय. ठीक आहे ना. ज्या सिमेंटच्या विटा म्हणतो आपण त्यामध्ये ॲक्च्युली ॲश वापरली जाते थर्मल पॉवर स्टेशनची. सो दॅट्स वाय दॅट इज वन ऑफ द पर्टिक्युलरली यूज ऑफ वेस्ट प्रॉडक्ट. सो बॉटम ॲश ऑफ थर्मल पॉवर स्टेशन हा वेस्ट प्रॉडक्ट आहे, त्याचं काही काम नाही थर्मल पॉवर स्टेशनमध्ये. तर तो थर्मल पॉवर स्टेशनची ॲश ॲज अ रॉ मटेरियल म्हणून वापरली जाते. कशामध्ये, सिमेंटमध्ये किंवा ब्रिक इंडस्ट्री. सिमेंटमध्ये सुद्धा त्या राखेचा वापर केला जाते, सोबतच कशामध्ये, ब्रिक इंडस्ट्री. म्हणजे त्या राखेनं पोल्युशन क्रिएट केलं काय नाही, उलट त्या राखेपासून आपण काय केलं, दोन गोष्टी अचीव केल्या. एक तर पर्टिक्युलर त्याचा सिमेंटमध्ये वापर केला आणि ब्रिक इंडस्ट्री म्हणजे जो वेस्ट प्रॉडक्ट होता त्याचा आपण काय केलं, व्यवस्थित, म्हणजे त्याच्यामध्ये आता वेस्टच ते राहिलेलं नाही आहे, जे ॲश तिथे निर्माण झाली त्या वेस्टला आपण कामी लावून तो वेस्ट जो आहे तो मिनिमम किंवा झिरो केलेला आहे. ठीक आहे ना. एक अजून एक्झाम्पल दिलं आहे त्यांना की इफ्लुएंट कमिंग फ्रॉम द क्लिन्झिंग ऑफ मशिनरी पार्ट. म्हणजे जे आपण मशीन धुण्यासाठी, म्हणजे मोठमोठ्या कंपनीमध्ये मशीन धुण्यासाठी जे इफ्लुएंट वापरलं जाते, म्हणजे समजा पाणी वापरलं जाते. ठीक आहे ना. मग ते पाणी सगळं गढूळ निघेल त्याच्यातून, ते पाणी आपण ॲज अ कुलंट वापरू शकतो. काय वापरू शकतो, कुलंट वॉटर इन थर्मल पॉवर स्टेशन. थर्मल पॉवर स्टेशनमध्ये स्वच्छ पाण्याची गरज नाही ना, स्वच्छ पाण्याचे त्याला गढूळही पाणी चालते. आलं का लक्षात. आणि म्हणून जे मशीन किंवा मशीन धुण्यासाठी, म्हणजे मशिनरी धुण्यासाठी जे इफ्लुएंट आहे दॅट कॅन बी यूज ॲज अ कुलंट इन थर्मल पॉवर स्टेशन. रिमेंबर इट. त्यानंतर बघा हा महत्त्वाचा पार्ट आहे, हा विचारू शकते तुम्हाला की ॲटम इकॉनॉमी म्हणजे काय. आता ॲटम इकॉनॉमी म्हणजे काय लक्षात घ्या. तर ॲटम इकॉनॉमी इज द मेजर ऑफ अमाऊंट ऑफ ॲटम. लक्षात घ्या. म्हणजे समजा आपण एखादी रिॲक्शन करत आहे, फॉर एक्झाम्पल हीच रिॲक्शन घेऊ, कन्व्हर्जन ऑफ ब्युटॅन 1 OL टू 1 ब्रोमोब्युटेन. बरोबर आहे. हा झाला आपला रिॲक्टंट, हा झाला आपला प्रॉडक्ट. बरोबर आहे. मग आता लक्षात घ्या की प्रॉडक्ट रिॲक्टंटमधले किती ॲटम जच्च्या तसे, रिॲक्टंटमधले किती ॲटम जच्च्या तसे इनकॉर्पोरेटेड म्हणजे ट्रान्सफर झाले कशामध्ये, प्रॉडक्टमध्ये. कशामध्ये, प्रॉडक्टमध्ये. आलं का लक्षात. मी काय म्हटलं की रिॲक्टंटमधले किती ॲटम हे प्रॉडक्टमध्ये ट्रान्सफर झाले. लक्षात घ्या.
प्रॉडक्टमध्ये काय ट्रान्सफर झाले आणि दॅट इज अ युजफुल प्रॉडक्ट. आपला युजफुल प्रॉडक्ट हा 1-ब्रोमोब्युटेन आहे. तर या रिॲक्टंटमधले किती ॲटम, किती अमाऊंट ऑफ ॲटम हे स्टार्टिंग मटेरियल म्हणजे आपला हा रिॲक्टंटचे हे प्रेझेंट आहे युजफुल प्रॉडक्टमध्ये. दिस इज द युजफुल प्रॉडक्ट. मी काय म्हटलं लक्षात घ्या की ॲटम इकॉनॉमी काय मेजर करते की किती अमाऊंटमध्ये ॲटम हे स्टार्टिंग मटेरियलमधून इनकॉर्पोरेटेड झाले पर्टिक्युलरली युजफुल प्रॉडक्टमध्ये ॲट द एंड ऑफ केमिकल प्रोसेस. म्हणजे त्या केमिकल प्रोसेसच्या एंडला, म्हणजे एखादी केमिकल प्रोसेस जेव्हा आपण स्टार्ट करतोय तर त्याच्या स्टार्टिंग मटेरियलमधून किती अमाऊंट ऑफ ॲटम आपल्या युजफुल प्रॉडक्टमध्ये काय झाले ट्रान्सफर झाले, किंवा किती युजफुल ॲटम त्या स्टार्टिंग मटेरियलमधले त्या युजफुल प्रॉडक्टमध्ये काय प्रेझेंट आहे, याला म्हटलं जाते ॲटम इकॉनॉमी. आणि ॲटम इकॉनॉमीचा जो कन्सेप्ट आहे तर तो आपल्याला देते की किती वेस्ट मटेरियल तयार झालं, किती अमाऊंटमध्ये वेस्ट मटेरियल तयार झालं. सो दॅट्स वाय दिस कन्सेप्ट गिव्स द मेजर ऑफ अनवॉन्टेड प्रॉडक्ट, म्हणजे वेस्ट प्रॉडक्ट इन द पर्टिक्युलर रिॲक्शन. कारण आपण काय मेजर करतो इथं की किती अमाऊंट ऑफ ॲटम हे स्टार्टिंग मटेरियल जोडून प्रेझेंट आहे बॉ युजफुल प्रॉडक्टमध्ये. बरोबर आहे. मग आता याचा फॉर्म्युला बघा, ह्या फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. पर्सेंट ॲटम इकॉनॉमी इज द फॉर्म्युला वेट ऑफ डिझायर्ड प्रॉडक्ट, फॉर्म्युला वेट ऑफ काय डिझायर्ड प्रॉडक्ट अपॉन सम ऑफ फॉर्म्युला वेट ऑफ ऑल द रिॲक्टंट ॲटम इन द रिॲक्शन. सो बघा इथे कन्व्हर्जन ऑफ ब्युटॅन 1OL टू 1-ब्रोमोब्युटेन आहे. तर पर्सेंट ॲटम इकॉनॉमी काढण्यासाठी मास ऑफ, इथं बघा आता इथे किती कार्बन आहे 1 2 3 4 कार्बन आहे. त्याचं वजन घ्या, एका याचं 12 होते. ठीक आहे ना. त्यानंतर हायड्रोजन किती आहे 3 आणि 2 5 आणि 2 7 आणि 2 9. ठीक आहे. बघा मला वाटते 3 आणि 2 5 आणि 2 7 आणि 2 9. हां ठीक आहे. ओके. डिझायर्ड प्रॉडक्टमध्ये रिॲक्टंट मोजतोय. 3 आणि 2 5 आणि 2 7 आणि 2 9 डिझायर्ड प्रॉडक्टमधले घेतोय. याच्यातलेच घ्यायचे, इकडले नाही घ्यायचे. डिझायर्ड प्रॉडक्ट नाही आहे, डिझायर्ड प्रॉडक्ट आहे आपला. सो 9 झाले आणि 1 BR आहे. तर एवढ्या याचं वजन आलेलं आहे आपलं 137 युनिफाईड मास. आणि आता रिॲक्टंटमधले सम ऑफ फॉर्म्युला वेट ऑफ ऑल द रिॲक्टंट ॲटम यूज इन द रिॲक्शन. तर इथं 4 कार्बन आहे, 12 हायड्रोजन आहे. 12 कसे 3 आणि 2 5 आणि 2 7 आणि 2 9 1 10, 10 आणि 2 12. त्यानंतर 5 ऑक्सिजन आहे, 4 इथं 1 इथं 5 ऑक्सिजन. त्यानंतर 1 BR आहे, 1 BR आणि 1 Na आहे, 1 Na आणि 1 सल्फर आहे. सगळेचं वजन घ्या, मल्टिप्लाइड बाय 100 करा. हा जो आला 275. याचा जर रेशो काढला तर इथे पर्सेंट ॲटम इकॉनॉमी आली 49.81. 49.81. तर तुम्हाला बाकीच्या याची काढता आली पाहिजे. ओके. सो रिमेंबर इट. याच्यामध्ये काही एवढं काही खास नाही आहे, तर एवढं तुम्ही लिहून घ्या फटाफट. तर बघा तिसरं प्रिन्सिपल आहे ग्रीन केमिस्ट्रीचं की आपल्याला लेस हॅझार्डस केमिकल सिंथेसिस करायचं. तर लेस हॅझार्डस म्हणजे काय की असे मार्ग निवडायचे. मार्ग म्हणजे असे समजा आपण ज्या रूटनं मेकॅनिझम करत असू, मेकॅनिझम म्हणजे रिॲक्शन्स करत असू, मेकॅनिझम नाही. सो ते मेकॅनिझम किंवा सिंथेसिस जे आहे ते सेफ असलं पाहिजे ॲज पॉसिबल. आता सेफ म्हणजे याच्यात डेंजर कोणतं आहे तर बघा की हॅझार्डस केमिकल त्यामधून निघाले नाही पाहिजे. म्हणजे हॅझार्डस केमिकल जर आपण एन्व्हायरमेंटमध्ये पर्टिक्युलरली ॲड केले तर पर्टिक्युलरली ते पुन्हा ह्युमन बिईंगला किंवा अदर जे पर्टिक्युलरली ॲनिमल्स आहे एन्व्हायरमेंटमध्ये त्यांना ते पर्टिक्युलरली डेडली किंवा डेंजरस ठरू शकतात. सो दॅट्स वाय यू हॅव टू से की लेस हॅझार्डस केमिकल सिंथेसिस शुड बी अडॉप्ट. म्हणजे डिझाईन केमिकल रूट अँड सिंथेसिस शुड बी ॲज सेफ ॲज पॉसिबल. म्हणजे की आपण जे डिझाईन करतोय केमिकल रूट किंवा सिंथेसिस ते सेफ असलं पाहिजे. म्हणते जेवढं सेफ करता येईल त्याला तेवढं. त्यानंतर वी कॅन अवॉइड द फॉर्मेशन ऑफ हॅझार्डस वेस्ट फ्रॉम द केमिकल प्रोसेसेस. म्हणजे ज्या कोणत्या केमिकल प्रोसेसेस आपण करू त्यामधून जे वेस्ट आहे तर ते कमीत कमी हॅझार्डस असलं पाहिजे. कमीत कमी त्यामधून पॉयझनस जे प्रॉडक्ट आहे ते बाहेर पडले पाहिजेत, किंवा पडले नाही तरी फारच छान होईल ते. तर बघा एक एक्झाम्पल दिलं यांनी की DDT हा अर्लियर म्हणजे आपल्या आजोबा वगैरेच्या काळामध्ये यूज केला जातो, डायक्लोरो डायफिनिल ट्रायक्लोरो इथेन. तर हा जो आहे हा इन्सेक्टिसाईड म्हणून वापरला जायचा. म्हणजे घरात फवारणी व्हायची आणि त्यानं मग ते मच्छर वगैरे मरायचे. आणि जे मलेरियासारखे डिसीज आहे पर्टिक्युलरली तर ते टायफॉईड किंवा मलेरियासारखे डिसीज जे मॉस्किटो कॅरीज करतात तर ते कमी होत होते. परंतु नंतरच्या स्टडीमध्ये असं आढळलं की DDT हा हार्मफुल आहे लिव्हिंग थिंग्सला. आणि म्हणून आताच्या काळामध्ये जे फवारणी केली जाते
तर ती केली जाते बेन्झिन हेक्झॅक्लोराईडची. कशाची? बेन्झिन हेक्झॅक्लोराईड. आणि बेन्झिन हेक्झॅक्लोराईडचा जो एक गॅमा आयसोमर आहे तर त्याचं नाव आहे लिंडेन किंवा त्याला गॅमॅक्झिन म्हणतं. हे लक्षात ठेवजा ऑब्जेक्टिव्हसाठी की गॅमा आयसोमर, ठीक आहे ना, ऑफ BSC इज नोन ॲज काय? लिंडेन ऑर गॅमॅक्झिन. त्यानंतर नेक्स्ट जे आपलं प्रिन्सिपल आहे ते आहे डिझायनिंग ऑफ सेफर केमिकल. म्हणजे जे केमिकल सिंथेसिसमध्ये जे केमिकल्स यूज होतात दॅट शुड बी सेफ टू यूज, दॅट नॉट हार्म टू द ह्युमन बिईंग ऑर अदर पर्टिक्युलरली ॲनिमल्स. तर लक्षात घ्या, टू डेव्हलप द प्रॉडक्ट दॅट आर लेस टॉक्झिक और विच रिक्वायर लेस टॉक्झिक्स रॉ मटेरियल. म्हणजे आपले जे दैनंदिन पर्टिक्युलरली जीवनातले केमिकल यूज जे आहे, आता फॉर एक्झाम्पल तुम्ही जे सगळे बाय प्रॉडक्ट यूज करता, पावडर आहे किंवा प्रॉडक्ट यूज करता, पावडर आहे किंवा पर्टिक्युलरली साबण आहे, पर्टिक्युलरली वेगवेगळे केमिकलचे प्रॉडक्ट आपण यूज करतोय, औषधांमध्ये सुद्धा केमिकल असते. तर ते प्रॉडक्ट तयार करण्यासाठी जे रॉ मटेरियल लागते तर ते जे केमिकल आहे ते लेस टॉक्झिक असले पाहिजे. म्हणते कसे असले पाहिजे? म्हणते लेस टॉक्झिक. तर बघा की हे कशासाठी? कारण की केमिकल इंडस्ट्रीजमध्ये जे वर्कर काम करतात तर आता आपण तर डायरेक्ट त्या केमिकलच्या संपर्कात येत नाही, परंतु जे वर्कर तिथे काम करतात त्या वर्कर एक्सपोजर होऊ शकते त्याचं टॉक्झिसिटीला. जर आपण समजा सेफर केमिकल यूज केले नाही, दॅट वर्कर शुड बी एक्सपोज टू द टॉक्झिक नेचर अँड पर्टिक्युलरली त्याच्यामुळे काय होईल की तिथे टॉक्झिसिटीमुळं त्यांना पर्टिक्युलरली अपाय होऊ शकतोय किंवा त्याच्यामुळे त्याचे पर्टिक्युलरली जे आपण काय म्हणू पर्टिक्युलरली की त्यांना हार्म होऊ शकतो. ठीक आहे ना. सो दॅट्स वाय सेफर केमिकल शुड बी डिझाईन. आणि म्हणून आता सध्या केमिस्ट्रीचा याच्यावर ट्रेंड आहे किंवा जे हार्मफुल केमिकल आहे तर ते यूज करायचे नाही. कोणते केमिकल यूज करायचे? सेफर केमिकल, जे काही यूज होतात फॉर द सिंथेसिस ऑफ मेनी प्रॉडक्ट. त्यानंतर नेक्स्ट आहे यूज ऑफ सेफर सॉल्वंट अँड ऑक्झिलरीज. आता सेफर सॉल्वंट म्हणजे काय आणि ऑक्झिलरी. आता सेफर सॉल्वंट, जे सॉल्वंट आपण रिॲक्शन मीडियम जे असते, आता वॉटर ॲज ए सॉल्वंट आहे, तसं बेन्झिन ॲज ए सॉल्वंट आहे, कार्बन टेट्राक्लोराईड ॲज ए सॉल्वंट आहे, त्यानंतर डायक्लोरोमिथेन दॅट वन हे सॉल्वंट आहे, क्लोरोफॉर्म ॲज ए सॉल्वंट आहे. तर हे जे सॉल्वंट असले पाहिजे म्हणते आपण जे जे नावं घेतले तर त्यामधले कमीत कमी टॉक्झिकवाले आणि त्यासोबत जे आपल्याला टाकावे लागतात त्याला म्हटलं ऑक्झिलरीज, तर त्यासुद्धा कमी हार्मफुल असल्या पाहिजेत म्हणते. म्हणजे चूज द सेफर सॉल्वंट अवेलेबल अँड मिनिमाइज द टोटल अमाऊंट ऑफ सॉल्वंट अँड ऑक्झिलरी सबस्टन्सेस यूज ॲज दीज मेक अप द लार्ज पर्सेंटेज ऑफ टोटल वेस्ट क्रिएटेड. याचं म्हणणं असं आहे की तुम्ही सॉल्वंट वापरा ते सेफर वापरा, त्याच्यात इथे कमी वापरा, कारण ते जेवढं तुम्ही जास्त वापरणार ते तर प्रॉडक्टमध्ये जाणार नाही, ते ॲज ए काय म्हणून बाहेर पडेल वेस्ट प्रॉडक्ट. तर जेवढं जास्त तुम्ही सॉल्वंट वापराल आणि जेवढं जास्त हॅझार्डस वापराल तेवढेच जास्त हॅझार्डस बाय प्रॉडक्ट तिथे काय पडतील? बाहेर. सो दॅट्स वाय वी से दॅट की चूज द सेफर सॉल्वंट अवेलेबल, की सेफर सॉल्वंट जे आहे जे अवेलेबल असेल ते वापरा आणि मिनिमाइज द टोटल अमाऊंट ऑफ सॉल्वंट, जे टोटल अमाऊंट ऑफ सॉल्वंट आहे ते कमीत कमी वापरा म्हणते. ठीक आहे ना. कारण ॲज दीज मेक अप द लार्ज पर्सेंटेज ऑफ टोटल वेस्ट क्रिएटेड, कारण का ते शेवटी फेकाच लागते. ठीक आहे ना. सो दीज पर्टिक्युलरली मेक द पर्सेंटेज ऑफ टोटल वेस्ट क्रिएटेड किंवा लार्ज पर्सेंटेज ऑफ टोटल वेस्ट क्रिएटेड. आता याच्या मागं एम काय आहे? तर याच्या मागं एम आहे ग्रीन सॉल्वंट यूज करण्याचा. फॉर एक्झाम्पल वॉटर हे सेफर सॉल्वंट आहे ॲज कम्पेअर टू द हॅलोजिनेटेड सॉल्वंट लाईक पर्टिक्युलरली डायक्लोरोमिथेन, क्लोरोफॉर्म किंवा कार्बन टेट्राक्लोराईड. आलं का लक्षात? तर हे सॉल्वंट अवॉइड करा म्हणते आणि वॉटर यूज करा, कारण वॉटर इज अ सेफ सॉल्वंट होईल. डायक्लोरोमिथेन इज द कोणतं सॉल्वंट आहे? हॅझार्ड. डायक्लोरोमिथेन हे. ठीक आहे ना. सो फाइंडिंग द सेफर मोर इफिशियंट अल्टरनेटिव्ह ऑर रिमुव्हिंग सॉल्वंट, जे इझिली रिमूव्ह होतील. म्हणजे समजा रिॲक्शन करताच रिॲक्शन झाली आणि ते व्हेपर स्टेटमध्ये निघून गेले, सो दॅट्स वाय त्याला म्हटलं ते रिमुव्हिंग सॉल्वंट ऑल टुगेदर वन ऑफ द बेस्ट वे टू इम्प्रूव्ह द प्रोसेस ऑर प्रॉडक्ट. आणि त्याच्यामुळे प्रोसेसेस किंवा प्रॉडक्ट काय होतील म्हणजे इम्प्रूव्ह, कारण की त्याचा खर्च वाचेल, पुन्हा एन्व्हायरमेंटला सुद्धा आणि ह्युमन बिईंगला सुद्धा त्याचं नुकसान होणार नाही. ओके. त्यानंतर डिझाईन फॉर एनर्जी इफिशियन्सी हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. सो केमिकल सिंथेसिस शुड बी डिझाईन टू मिनिमाइज द यूज ऑफ एनर्जी. आता मिनिमाइज द यूज ऑफ एनर्जी म्हणजे काय? म्हणजे कमीत कमी एनर्जी वापरून पर्टिक्युलरली काय करा म्हणते? केमिकल सिंथेसिस करा. मग आता हे कसं कमी होईल? तर जनरली रिॲक्शन्स या रूम टेम्परेचरला किंवा ॲटमॉस्फेरिक प्रेशरला कॅरीड आउट होणारे रिॲक्शन शोधून काढा म्हणते. ठीक आहे ना. सो इट इज बेटर टू मिनिमाइज द एनर्जी बाय कॅरिंग आउट द रिॲक्शन ॲट रूम टेम्परेचर अँड प्रेशर. सो इट कॅन बी अचीव. हे कसं अचीव केलं जाऊ शकते? की प्रॉपर कॅटलिस्ट वापरा
किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम वापरा फॉर द सिंथेसिस आणि यूज ऑफ रिन्युएबल मटेरियल. रिन्युएबल मटेरियल म्हणजे काय की तुम्ही एखादा कॅटलिस्ट जर त्यामध्ये वापरला तर तो कॅटलिस्ट आपल्याला ती रिॲक्शन संपल्यावर पुन्हा वापरता आला पाहिजे. दॅट इज द रिन्युएबल. ठीक आहे ना. त्यानंतर पर्टिक्युलरली इलस्ट्रेशन बघायचं की बायो कॅटलिस्ट कॅन बी वर्क ॲज अ ॲम्बियंट कंडिशन. आता ॲम्बियंट कंडिशन म्हणजे काय की बायो कॅटलिस्ट जे आहेत ते परिस्थितीशी जुळून घेतात. म्हणजे जशी कंडिशन असेल त्याच्याशी ते ॲडजस्ट करून ते कॅटलिस्टचं काम करतात. तर त्याला म्हणजे ॲम्बियंट कंडिशन्स. ओके. सो सिमिलरली इन केमिकल सिंथेसिस रिफ्लक्सिंग कंडिशन वापरून ज्याला लेस एनर्जी लागते किंवा इम्प्रूव्हिंग द टेक्नॉलॉजी ऑफ हिटिंग सिस्टीम दॅट इज यूज ऑफ मायक्रोवेव्ह हिटिंग हे सुद्धा वापरून आपण काय करू शकतो पर्टिक्युलरली की एनर्जी इफिशियन्सी जी आहे तर ती कमी करू शकतो रिॲक्शनची. ओके. तर हे लिहून घ्या फटाफट तुम्ही. तर बघा इथे 7वं प्रिन्सिपल आहे आणि त्यामध्ये सांगितलं त्यांनी यूज ऑफ नॉन रिन्युएबल फीड स्टॉक. आता याचा मतलब काय रिन्युएबल फीड स्टॉक. तर बघा जे इंडस्ट्रीज असतात त्या लार्ज क्वांटिटीमध्ये पेट्रोलियम प्रॉडक्ट वापरतात. म्हणजे पेट्रोलियम प्रॉडक्ट म्हटल्यापेक्षा जो कोल आहे रॉ मटेरियल फॉर द जनरेशन ऑफ पेट्रोलियम प्रॉडक्ट कोल आहे किंवा त्याचं जे रॉ मटेरियल असेल जे काही पेट्रोलियम प्रॉडक्ट बनवण्यासाठी लागते ते लार्ज क्वांटिटीमध्ये वापरतात. व त्यामुळे काय होऊन राहिलं ते धीरे धीरे संपण्याच्या मार्गावर आहे. बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे काय होऊन राहिलं की फ्युचर जनरेशनला त्याचा काहीही उपयोग होणार नाही. ठीक आहे ना. म्हणजेच काय की यू हॅव टू से की यूज ऑफ केमिकल विच आर मेड फ्रॉम रिन्युएबल रिसोर्सेस जर आपण वापरले समजा की जे प्लांट बेस आहेत पर्टिक्युलरली प्लांट बेस जे आहे सिम्पली तर ते जर रिसोर्सेस वापरले रादर दॅन क्रूड ऑइलपासून तयार होणार आहे. ठीक आहे ना. क्रूड ऑइल इज अ नॉन रिन्युएबल. क्रूड ऑइलपासून एक वेळेस क्रूड ऑइल संपलं समजा की पुन्हा आपल्याला ते जनरेट करता येईल काय नाही. सो दॅट्स वाय त्यापासून जे पर्टिक्युलरली केमिकल बनतात ते वापरण्यापेक्षा आपण प्लांट बेस जे केमिकल आहे ते जर वापरले म्हणजे ते रिन्युएबल असतात. अलग लक्षात. कारण की झाड आपण पुन्हा लावू शकतो पुन्हा त्याच्यावरून केमिकल एक्सट्रॅक्ट करू शकू. सो दॅट्स वाय यूज ऑफ केमिकल विच आर मेड फ्रॉम रिन्युएबल रिसोर्सेस दॅट इज अ प्लांट बेस. ओके. सो रादर दॅन अदर दॅट इज अ क्रूड ऑइल बेस म्हणजे क्रूड ऑइल जवळून मिळणारे जे केमिकल्स आहे ते वापरल्यापेक्षा आपल्याला प्लांट जवळून एक्सट्रॅक्ट करता येणारे केमिकल वापरणं हे कधीही सोयीस्कर राहील. मग याचं कारण काय लक्षात घ्या की ओव्हर एक्सप्लॉयटेशन म्हणजे ओव्हर यूज ऑफ नॉन रिन्युएबल फीड स्टॉक म्हणजे जो पेट्रोलियम प्रॉडक्ट बनवतो आपण पेट्रोल आहे डिझेल आहे किंवा इतर गोष्टी आहे तर त्या आपण जमिनीतून काढतोय. बरोबर आहे. आणि ते कधी ना कधी संपणार. बरोबर आहे. त्याचं आपल्याला पुन्हा त्यांना पुनरुज्जीवित करता येते काय नाही. पुनर्निर्मितीकरण करता येते काय नाही. नॉन रिन्युएबल नाही आहे ते रिन्युएबल नाही आहे. मग आता समजा फ्युचर जनरेशन विल बी डिप्रिव्ड म्हणजे फ्युचर जनरेशनसाठी ते संपून जातील. त्यांना माहीतच नाही राहणार किंवा त्यांच्यासाठी यूज करता येणार नाही कारण का ते अगोदरच संपलेले असतील. सो दॅट्स वाय ओव्हर यूज म्हणजे ओव्हर एक्सप्लॉयटेशन ऑफ नॉन रिन्युएबल फीड स्टॉक विल डिप्लीट द रिसोर्सेस. ते डिप्लीट होत चालले आहे धीरे धीरे रिसोर्सेस and the future generation will be deprived and use of the non-renewable resources puts burden on the environment. म्हणजे आपण ते एक्स्ट्रा यूज करत असल्यामुळे त्याच्यामुळे पोल्युशन क्रिएट होते व त्याच्यामुळे एन्व्हायरमेंटवर काय येत आहे म्हणजे बर्डन. त्याच्याऐवजी रिन्युएबल जर रिसोर्सेस वापरले आपण फॉर एक्झाम्पल ॲग्रिकल्चरल किंवा बायोलॉजिकल प्रॉडक्ट जर वापरले तर आपण असं इन्श्युअर करू म्हणते की ते रिसोर्सेस आपण फ्युचर जनरेशनला इझिली ट्रान्सफर करू शकू. काही प्रॉब्लेमच नाही त्याच्यात. बरोबर आहे. सो धिस प्रॅक्टिस डज नॉट पुश म्हणजे या प्रॅक्टिसमुळं म्हणजे हे जे आपण करतोय याच्यामुळं जे फ्युचर जनरेशन आहे त्याच्यावर काही बर्डन येईन का किंवा एन्व्हायरमेंटवर काही बर्डन येईन काय नाही. ठीक आहे ना. म्हणजे फ्युचर जनरेशनला आपण ती इझिली काय करू शकू कॅरी फॉरवर्ड करू शकू आणि एन्व्हायरमेंटवर सुद्धा त्याचं काहीच बर्डन येणार नाही. सो दॅट्स वाय यू हॅव टू से की धिस प्रॅक्टिसेस डज नॉट पुट much burden on the environment and the product and waste are generally biodegradable. म्हणजे यामधून जे पर्टिक्युलरली प्रॉडक्ट निघतील वेस्ट प्रॉडक्ट तर ते जनरली काय असतील म्हणजे बायोडिग्रेडेबल किंवा जे प्रॉडक्टसुद्धा बनतील ते सुद्धा कसे असेल बायोडिग्रेडेबल. ते इझिली निसर्गामध्ये डिग्रेड होऊन जातील. ठीक आहे. त्यानंतर यूज ऑफ कॅटलिस्ट. तर बघा कॅटलिस्टच्या यूजनं काय होते
ही केमिकल रिॲक्शनचा स्पीड वाढवते. तुम्हाला माहिती आहे कॅटलिस्ट काय असते? कॅटलिस्ट इज दॅट सबस्टन्स विच प्रोव्हाइड द अल्टरनेटिव्ह पाथवे अँड इन्क्रीज द रेट ऑफ रिॲक्शन विदाउट इटसेल्फ बीइंग कन्झ्युम इन द केमिकल रिॲक्शन. सो कॅटलिस्ट हेल्प टू इन्क्रीज द सिलेक्टिव्हिटी. सिलेक्टिव्हिटी म्हणजे काय की आपल्याला जो प्रॉडक्ट पाहिजे तो इझिली मिळवण्यास मदत करते. फालतूची प्रॉडक्ट तो तयार करणार नाही, सिलेक्टिव्ह झाला. त्यानंतर मिनिमाइज द वेस्ट. आता पटपट जर रिॲक्शन होऊन राहिली तर वेस्ट प्रॉडक्टही कमी होईल, कारण का जेवढा जास्त वेळ लागेल तेवढे वेस्ट प्रॉडक्ट बाहेर निघत जातील. आणि रिड्युसेस द रिॲक्शन टाईम ऑब्वियसली. आणि एनर्जी डिमांडसुद्धा तो काय करते? कमी, कारण का पटकीन तो रिॲक्शन घडवून आणते म्हणजे एनर्जी कमी लागेल त्याला. सो दॅट्स वाय याच्यामध्ये बघा हायड्रोजिनेशन ऑफ ऑइल हा टेबल तुम्हाला दिलेला आहे. तर हा टेबल आपल्याला फिलअप करायचा आहे, पुस्तकामध्ये दिलेला आहे. तर बघा हायड्रोजिनेशन ऑफ ऑइलसाठी निकेल हा कॅटलिस्ट लागतोय. निकेल इथे आयरन लागतोय, लक्षात ठेवाल इथे आयरन. त्यानंतर इथे झिग्लर नट्टा कॅटलिस्ट लागतोय. झिग्लर नट्टा कॅटलिस्ट इथे लिहून टाकाल. झिग्लर नट्टा कॅटलिस्ट लागतोय. त्यानंतर कॉन्टॅक्ट प्रोसेसमध्ये V2O5 व्हॅनेडियम पेंटॉक्साईड हा कॅटलिस्ट लागतोय. आणि एक गॅसोलिनची प्रोसेस आहे, तर त्याच्यामध्ये कोबाल्ट बेस और आयरन बेस कॅटलिस्ट यूज करतात. सिंथेसिस ऑफ गॅसोलिनमध्ये कोबाल्ट बेस और दॅट आयरन बेस कॅटलिस्ट. तर ते लक्षात ठेवाल, ते मी इथे लिहिलेलं नाही आहे. त्यानंतर हा एक महत्त्वाचा आहे, रिडक्शन ऑफ डेरिव्हेटिव्ह. आता केमिकल सिंथेसिसमध्ये काय होते की कधी कधी एखादा फंक्शनल ग्रुप जास्त रिॲक्टिव्ह असते. आता इथे समजा फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये हाय रिॲक्टिव्ह आहे आणि आपल्याला याचं कन्व्हर्जन COH मध्ये करायचं आहे. पण इथं जो आपण ऑक्सिडेशनची स्टेप केली, हा जर इथं असता OH, समजा आपण इथं प्रोटेक्शन नसतं केलं, याला हटवला नसता सध्याचा, तर पर्टिक्युलरली याच्यासोबत याचंही ऑक्सिडेशन झालं असतं, बरोबर आहे. पण आपल्याला ऑक्सिडेशनवाला प्रोडक्ट कोणता पाहिजे? हा म्हणजे फक्त CHO ग्रुपचं ऑक्सिडेशन झालं पाहिजे. याच्यासाठी याला प्रोटेक्ट करते, म्हणजे याला झाकून ठेवते, लपून ठेवते. याचं कन्व्हर्जन सध्याचं दुसऱ्या कंपाऊंडमध्ये करण्यात येते. फॉर एक्झाम्पल समजा लक्षात घ्या, यालेच म्हणण्यात येते डेरिव्हेटायझेशन. काय म्हणण्यात येते? डेरिव्हेटायझेशन. हे जे कंपाऊंड आहे याची डेरिव्हेटिव्ह आहे. ओके, सो अननेसेसरी डेरिव्हेटायझेशन झालं आहे, ठीक आहे ना. सो दॅट्स वाय यू हॅव टू से की अ कॉमनली यूज टेक्निक इन द सिंथेसिस इज द प्रोटेक्टिंग ऑर ब्लॉकिंग ऑफ ग्रुप. आपण या OHला प्रोटेक्ट करून राहिलो रिॲक्ट होण्यापासून किंवा ब्लॉक करून राहिलो, सो दॅट प्रोसेस इज कॉल्ड एज प्रोटेक्टिंग ऑर ब्लॉकिंग ऑफ ग्रुप, ठीक आहे ना. मग आता अननेसेसरी डेरिव्हेटायझेशन should be minimized or avoided if possible because such step require additional reagent and can generate waste. आता ही जर स्टेप लागली नसती तर हा केमिकल लागला असता का? इथे नाही. त्याच्यामुळे वेस्ट प्रॉडक्ट जे निर्माण होतात ते वेगळेच झाले आणि याच्यामुळे ॲटम इकॉनॉमी सुद्धा कमी होते. म्हणजे हे जे आपण प्रोटेक्शन करतो किंवा ब्लॉकिंग करतोय, याच्यामुळे ॲटम इकॉनॉमी काय होते म्हणते? लेस होते. तर असं न करता लक्षात घ्या, ऑर्गॅनिक सिंथेसिसमध्ये वी नीड व्हेरी ऑफन प्रोटेक्शन ऑफ सम फंक्शनल ग्रुप. फायनली वी अगेन नीड देअर डीप्रोटेक्शन. म्हणजे पहिले आपण काय करतो म्हणते, ऑर्गॅनिक सिंथेसिसमध्ये एखाद्या ग्रुपला प्रोटेक्ट करतो. फॉर एक्झाम्पल आता बघा, याच्यासोबत रिॲक्ट करून ClH सोबत निघून गेला, -HCl झाले आणि इथं CH2C6H5 बनला, बरोबर आहे. सो दॅट्स वाय त्याच्यानंतर काय झालं की आपल्याला पुन्हा याचं ऑक्सिडेशन केलं, हा ऑक्सिडाईज झाला, ऑक्सिडाईज होऊ शकत नाही आणि पुन्हा आपल्याला इथे OHची गरज आहे, तर आपण याला डिप्रोटेक्टेड करून इथं OH आणला, बरोबर आहे. सो दॅट्स वाय ही अननेसेसरी स्टेप जी आहे, अननेसेसरी स्टेप, तर या एक तर अवॉइड करायच्या किंवा इथं बायो कॅटलिस्ट वापरणं सुद्धा तुम्हाला इझी राहील. कारण बायो कॅटलिस्टच्या ज्या रिॲक्शन्स आहे, बायो कॅटलिस्टनं ज्या रिॲक्शन होतात त्यामध्ये ब्लॉकिंग वगैरेचा म्हणजे अननेसेसरी ब्लॉकिंगचा वगैरे तो प्रॉब्लेम येत नाही. ओके, रिमेंबर इट. मी काय म्हटलं की ऑर्गॅनिक सिंथेसिसमध्ये म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंडचं जे आपण प्रोडक्शन करतोय वेगवेगळ्या रिॲक्शनमध्ये, त्यामध्ये प्रोटेक्टिंग किंवा ब्लॉकिंग ऑफ ग्रुप ही कॉमन मेथड म्हणून वापरली जाते जनरली. तर अननेसेसरी डेरिव्हेटायझेशन म्हणजे काय? ब्लॉकिंग ऑर प्रोटेक्शन ऑफ ग्रुप शुड बी मिनिमाइज. ते कमी केलं पाहिजे म्हणते किंवा अवॉइड केलं पाहिजे जर पॉसिबल होईल तर. कारण अशा स्टेपमुळे तिथे ॲडिशनल रिएजंट लागतात व तिथे वेस्ट जनरेट होते. त्याचं एक्झाम्पल लक्षात ठेवजा आणि या एक्झाम्पलला वेगळ्या प्रकारे लक्षात ठेवा. हाऊ विल यू कन्वर्ट मेटाहायड्रॉक्सी बेन्झोइक ॲसिड इंटू मेटाहायड्रॉक्सी बेन्झोइक ॲसिड फ्रॉम, हाऊ विल यू जनरेट मेटाहायड्रॉक्सी बेन्झोइक ॲसिड फ्रॉम
बेटा हायड्रॉक्सी बेन्झाल्डिहाइड. ओके, जनरल चॅप्टर आहे, तुम्ही एक वेळेस वाचलं तरी तुमच्या लक्षात येऊन जाईल. लिहून घ्या फटाफट. बघा इथे मी काय सांगतो की नेक्स्ट जे पर्टिक्युलरली आपल्याला त्यांनी प्रिन्सिपल सांगितलेलं आहे तर ते आहे डिझाईन फॉर डिग्रेडेशन. आता डिग्रेडेशनसाठी डिझाईन करणे म्हणजे काय, तर बघा की जेव्हा आपण केमिकल प्रोसेसेस कॅरीड आउट करतो त्यावेळेला असे केमिकल तयार करा म्हणत आहे की जेणेकरून ते जेव्हा बाहेर पडतील पर्टिक्युलरली तर त्यावेळेला ते इझिली एन्व्हायरमेंट फ्रेंडली राहतील आणि एन्व्हायरमेंटमध्ये गेल्यानंतर ते स्वतःच डिग्रेड होऊन जातील. फॉर एक्झाम्पल एखादी जर आपण भाजीपाला वगैरे फेकला असा जमिनीवर तर तो आपोआप सडत जाते ना, म्हणजे तो इझिली डिग्रेड होत जाते. तर त्याचप्रकारे केमिकलसुद्धा त्याचप्रकारे डिग्रेड झाले पाहिजे म्हणजे. सो दॅट्स वाय डिझाईन केमिकल दॅट आर डिग्रेड अँड कॅन डिस्कार्डेड इझिली, म्हणजे ते इझिली डिस्कार्ड झाले पाहिजे, नष्ट झाले पाहिजे. इन्श्युअर दॅट बोथ केमिकल अँड देअर डिग्रेडेशन प्रॉडक्ट आर नॉन टॉक्झिक, बायो ॲक्युम्युलेटिव्ह ऑर एन्व्हायरमेंट परसिस्टंट. म्हणजे ते पर्टिक्युलरली नॉन टॉक्झिक असले पाहिजे, म्हणजे बायो ॲक्युम्युलेटिव्ह म्हणजे निसर्गामध्ये मिक्स होऊन गेले पाहिजे इझिली, म्हणजे कोणतीही टॉक्झिसिटी न क्रिएट करता, आणि एन्व्हायरमेंटली परसिस्टंट, आणि एन्व्हायरमेंटमध्ये जास्त काळ जरी राहिले तरी काही त्यांनी धोका तिथे केला नाही पाहिजे किंवा काही टॉक्झिसिटी क्रिएट नाही केली पाहिजे. सो देन इलस्ट्रेशन बघा की द एम बिहाइंड दिस प्रिन्सिपल, या प्रिन्सिपलच्या मागे उद्देश काय की वेस्ट प्रॉडक्ट शुड बी डिग्रेड ऑटोमॅटिकली टू क्लीन द एन्व्हायरमेंट. म्हणजे जे वेस्ट प्रॉडक्ट येतील ते इझिली डिग्रेड झाले पाहिजे आणि ऑटोमॅटिकली कोणती एफर्ट्स न लावता एन्व्हायरमेंट काय झालं पाहिजे, क्लीन झालं पाहिजे. देन यू हॅव टू से की दस बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स अँड पेस्टिसाइड आर ऑलवेज प्रिफर्ड. म्हणजे जे बायोडिग्रेडेबल पेस्टिसाइड्स आहे, ठीक आहे ना, म्हणजे आता बायोडिग्रेडेबल पेस्टिसाइड्स येऊन राहिले, ते जमिनीत जास्त वेळ राहत नाही. आणि प्लास्टिक, तुम्हाला माहीत आहे, तुम्ही पॉलिमर चॅप्टर जर शिकले असाल तर त्यामध्ये PHBV वगैरे जे बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स आहे दे कॅन बी इझिली डिग्रेडेड. ते काय होतं, इझिली डिग्रेड होतात. सो दॅट्स वाय यू हॅव टू से की दस बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स अँड पेस्टिसाइड्स आर ऑलवेज काय प्रिफर्ड केले जातात. सो कन्झ्युमरला कसं समजेल का बा हे बायोडिग्रेडेबल आहे नाही आहे. फॉर एक्झाम्पल प्लास्टिकचं एक्झाम्पल जर घेतलं तर प्लास्टिकवर इंटरनॅशनल रिसायकलचा लोगो टाका म्हणते. सो रिसायकलिंगचा लोगो असा असते, तुम्हाला माहीत आहे, असं एक ट्रायंगल असते लाईक दॅट, असा एक ट्रायंगल रिसायकलेबल, असा एक ट्रायंगल बनलेला असते इथे, ठीक आहे ना, लाईक दॅट. इथे सुद्धा एक ट्रायंगल बनलेलं असते, लाईक दॅट, ठीक आहे ना. सो हा रिसायकलिंगचा ट्रायंगल आहे, तुम्हाला माहीत आहे, तुम्ही बऱ्याच प्लास्टिक्सवर बघितलेले असेल. सो टू मेक द सेपरेशन इझियर, म्हणजे कन्झ्युमरला सेपरेट इझिली करता आले पाहिजे की कोणता बायोडिग्रेडेबल आहे कोणता नाही आहे. सो यू हॅव टू से ॲन इंटरनॅशनल प्लास्टिक रिसायकल मार्क इज प्रिंटेड ऑन द लार्जर आयटम. जे मोठे आयटम्स असतात त्याच्यावर तो लोगो म्हणजे प्रिंटेड करायला पाहिजे म्हणते. त्यानंतर रिअल टाईम ॲनालिसिस पोल्युशन प्रिव्हेन्शन. आता बघा की आपण जर पेपरवर सांगितलं की बा नाही ठीक आहे हे केमिकल यूज करा म्हणजे याने पोल्युशन प्रिव्हेंट होईल, ओके, पण ॲक्च्युअलमध्ये होते की नाही तर ते पाहण्यासाठी ॲनालिटिकल मेथड अशा काही डेव्हलप करा. ॲनालिटिकल मेथड म्हणजे काय की ज्या इंडस्ट्रीजमध्ये वेगवेगळ्या मेथड मोठ्या मोठ्या इन्स्ट्रुमेंटसोबत वापरल्या जातात त्याला म्हटलं ॲनालिटिकल मेथड, ठीक आहे ना. सो ॲनालिटिकल मेथड नीड टू बी फर्दर डेव्हलप टू अलो फॉर रिअल टाईम इन प्रोसेस मॉनिटरिंग. मग जेव्हा ती प्रोसेस चालू आहे तेव्हा त्याचं मॉनिटरिंग करणे आणि कंट्रोल करणे प्रायर टू द फॉर्मेशन ऑफ हॅझार्डस सबस्टन्सेस. म्हणजे त्याला पहिले मॉनिटर करा आणि जरी तिथे तयार होत असेल तर त्याला रिड्यूस करण्यासाठी पर्टिक्युलरली हॅझार्डस केमिकलला पर्टिक्युलर तर तिथे आपल्याला त्याचं रिअल टाईम ॲनालिसिस करता आलं पाहिजे म्हणते. सो याचं एक्सप्लेनेशन बघा काय म्हणतं की ॲनालिटिकल मेथॉडॉलॉजीज शुड बी डेव्हलप ऑर मॉडिफाईड. म्हणजे ज्या ॲनालिटिकल मेथड इंडस्ट्रीजमध्ये वापरल्या जातात तर त्या डेव्हलप झाल्या पाहिजे किंवा मॉडिफाईड झाल्या पाहिजे म्हणते. सो दॅट कंटिन्युअस मॉनिटरिंग ऑफ द मॅन्युफॅक्चरिंग अँड प्रोसेसिंग युनिट इज पॉसिबल. म्हणजे जे मॅन्युफॅक्चरिंग किंवा प्रोसेसिंग युनिट आहे त्याचं कंटिन्युअस मॉनिटरिंग
हे पॉसिबल असलं पाहिजे म्हणते. दिस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट फॉर द केमिकल इंडस्ट्रीज अँड न्यूक्लिअर रिॲक्टर्स. ठीक आहे ना, हे लक्षात ठेवजा की हे विचारू शकते तुम्हाला की रिअल टाईम ॲनालिसिस अँड पोल्युशन प्रिव्हेन्शन इज इम्पॉर्टंट कोणत्या इंडस्ट्रीजसाठी आहे, तर केमिकल इंडस्ट्रीज आणि न्यूक्लिअर रिॲक्टर, हे लक्षात ठेवा. त्यानंतर सेफर केमिस्ट्री फॉर ॲक्सिडेंट प्रिव्हेन्शन. सो असं काही केमिकल्स डेव्हलप करा म्हणते जे सेफर आहे आणि रिस्क ऑफ ॲक्सिडेंट ते मिनिमाइज करते. आता रिस्क ऑफ ॲक्सिडेंट म्हणजे कशी, समजा की एखाद्या वेळेस इथे एक्सप्लोजन होत आहे किंवा फायर किंवा इमिशन होत आहे एखाद्या हॅझार्डस किंवा डेडली गॅसचं. जसं मिथिल आयसोसायनाईडचं इमिशन झालं होतं भोपाळला, ती ट्रॅजेडी झाली होती. मग तशा प्रकारच्या ट्रॅजेडीने झाल्या पाहिजे तर त्यासाठी लक्षात घ्या की केमिकल प्रोसेस वर्क विथ अ गॅसियस सबस्टन्स. म्हणजे एखादी केमिकल प्रोसेस गॅसियस सबस्टन्स चा उपयोग करून आपण करून राहिलो, ठीक आहे ना, केमिकल प्रोसेसमध्ये गॅसियस सबस्टन्सचा उपयोग करून राहिलो, तर त्याच्यामध्ये पॉसिबिलिटी ऑफ ॲक्सिडेंट जे एक्सप्लोजन होईल ते लार्जर होईल ना ॲज कम्पेअर टू द जर आपण नॉन व्होलॅटाईल किंवा सॉलिड सबस्टन्सेसचा उपयोग केला तर. बरोबर आहे, कारण का गॅसेस ह्या लवकर फैलतात, लवकर त्या दूर जातात पर्टिक्युलरली, त्यामुळे त्याचं एक्सप्लोजन हे जास्त डेडली राहील किंवा जास्त डेंजरस राहील ॲज कम्पेअर टू द जर आपण लिक्विड किंवा नॉन व्होलॅटाईल लिक्विड किंवा गॅसियस सबस्टन्सेससोबत जर त्याच्या ठिकाणी त्याचा वापर केला तर. सो दॅट्स वाय इन दिस वे वी कॅन मिनिमाइज द रिस्क ऑफ ॲक्सिडेंट. म्हणजे गॅसियस सबस्टन्सेसच्या ऐवजी आपण नॉन व्होलॅटाईल किंवा सॉलिड सबस्टन्सेस किंवा नॉन व्होलॅटाईल और सॉलिड सबस्टन्सेस, इथं सॉलिड लिहा गॅसियसने, नॉन व्होलॅटाईल और सॉलिड सबस्टन्सेस, नॉन व्होलॅटाईल और सॉलिड सबस्टन्सेस. ठीक आहे ना बेटा. सो दॅट इज ऑल 12 प्रिन्सिपल ऑफ दॅट ग्रीन केमिस्ट्री. तर तुम्हाला याच्यापैकी एखादं प्रिन्सिपल वगैरे विचारू शकते, जनरल आहे, तुम्ही 1-2 वेळेस वाचलेत तुमच्या लक्षात येऊन जातील. ठीक आहे बेटा, ओके.